त्याला एखाद्या कंटेनरमध्ये ठेवायचं आहे, झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता याला मी बटर वगैरे काहीच लावलेलं नाही आहे, फक्त प्लेन ही चटणी लावलेली आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी चीजचं स्लाइस. आता आपण पॅन गरम करूया आणि त्याच्यावर मी थोडं ऑइल टाकलेलं आहे. आणि आता याला आपण ब्रेडला चटणी लावलेली आहे, आतमध्ये याच्यामध्ये चीज स्लाइस टाकलेलं आहे. आणि आता याला मी या मिश्रणामध्ये डीप करणार आहे. असं त्याला बुडवून नंतर आपण टाकणार आहोत या पॅनवरती. सगळीकडनं त्याला कोटिंग झालं पाहिजे. याला आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आता याला मी मुद्दामून डीप फ्राय करत नाही आहे. ज्याला तळून पूर्ण घ्यायचं तर ते तसंही करू शकतात, पण थोडंसं खूप जास्त तेलकट नको त्या दृष्टीने याला शॅलो फ्राय करतोय मी. याला आपल्याला थोडंसं मधनं असं टर्न करायचं आहे, म्हणजे हे सगळ्या बाजूनी त्याला रंग येईल छान. आणि याला गोल्डन ब्राऊन सगळीकडनं थोडं करून घ्यायचं आहे. बघा, तळायला काही हरकत नाही, आपण तळून घेतलं तर सगळीकडनं एकदम छान कलर येईल. याला थोडीशी मेहनत आहे, दोन्हीकडनं सगळीकडनं आपल्याला थोडंसं फिरवायला लागेल, पण थोडंसं तेल कमी होईल त्या दृष्टीने मी याला शॅलो फ्राय करतोय. याला असं सगळीकडनं छान रंग आला, हे बघा, इकडनं पण रंग यायला लागला त्याला छान. याला थोडंसं परतून घेतो, म्हणजे याला गोल्डन ब्राऊन करून घेतो. नंतर याला कट करून वरती याच्यावर टाकणार आहे थोडासा चाट मसाला आणि शेव. बस मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रवा बेसन चटणी टोस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ब्राऊन ब्रेड, चीज, हिरवी चटणी, बेसन, रवा, कांदा, कोथिंबीर, शेव, ओवा, आलं, कसुरी मेथी, तीळ, हळद, चाट मसाला, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घेऊन त्यामध्ये रवा, कोथिंबीर, कांदा, तीळ, चिरलेलं आलं, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ओवा, मीठ आणि पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यानंतर कसुरी मेथी घालून पुन्हा नीट मिसळून घ्यावं. ब्रेडला तयार हिरवी चटणी लावून त्यावर चीजचा तुकडा ठेवून ब्रेडच्या कडा कापून ब्रेड मध्यभागी कापून घ्यावा. तयार ब्रेडचे काप बेसनाच्या मिश्रणामध्ये बुडवून पॅन मध्ये तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावेत. शॅलो फ्राय केल्यानंतर त्यावर चाट मसाला आणि शेव घालून डिश सर्व्ह करावी. आपली पहिली रेसिपी काय आज? चिकन पास्ता बिर्याणी. चिकन पास्ता बिर्याणी. ओके, थोडी इकडे आणि मला साहित्य सांग काय काय. हे काय आहे? हे बोनलेस मॅरिनेटेड चिकन. ओके. हा पास्ता, कांदा उभा चिरलेला, भिजलेले तांदूळ, कोथिंबीर पुदिनाचं पेस्ट, दही, तूप, साजूक तूप, आपला तेजपत्ता, मिरची, आलं लसूणची पेस्ट. ओके. त्याच्यानंतर चिकन मसाला, गरम मसाला, मीठ, लाल तिखट आणि हळद. साहित्य बघितलं आता जेव्हा कृतीकडे, पण कृतीकडे जाण्यापूर्वी हे मॅरिनेशन आपण कसं केलेलं आहे? मॅरिनेशनला आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ हे लावून ठेवलं. हे किती वेळ आपण ठेवलं साधारण? हे साधारण अर्धा तास तरी मॅरिनेट करून. हे काय आहे? कोथिंबीर काय आहे? आणि कोथिंबीर, पुदिना, मीठ त्याचं मिक्सरमध्ये वाटण करून. डन. आणि इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे, राईट? हो हो. आता आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा आपल्याला तूप घालायचं असेल ना? हो हो. बस बस बस. आता त्यामध्ये कांदा उभा चिरलेला कांदा. पाहिजे कांदा, म्हणजे आता लालसर आपल्याला करायचं कांदा. हो हो हो. घालू सर? हा घाला घाला. कांदा असा थोडा मोकळा झाला पाहिजे. एक एक पाती निघून ते जरा शक्यतो गुलाबी झालं तितकं ते. बरं,
आता यापुढे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, तेजपत्ता, थोडं हळद, एवढी हां बस, लाल तिखट 1 चमचा बस, खडा मसाला. त्याच्यात काय काय घातलं? खडा मसाल्यामध्ये वेलची, दालचिनी, त्याच्यानंतर राई, सगळंच मिक्स. आणि त्यानंतर थोडंसं चिकन मसाला, चिकन मॅरिनेटेड चिकन घालायचं. घालू सगळं? हो घाला. आता यापुढे दही थोडंसं 1 चमचा. हो घाला अजून एक घाला बस. आणि यामध्ये थोडं मीठ आणि थोडंसं बस. कोथिंबीर पुदिनाची चटणी हां घाला अजून बस. आणि थोडं पाणी बस. आता आपण तांदूळ घालायचा. हे आता येऊ द्या. परत शिजायला लागेल ना थोडं? शिजायला हो थांबा. झाकण ठेवायचं? हां नको झाकण नको. आता ह्याच्यामध्ये पास्ता आपण असं अजून घाला. आता भात व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं झाकण ठेवावं लागेल. हो हे साधारण किती वेळ लागतो आपल्याला? शिजायला 5-10 मिनिटं लागतील. हो 10 मिनिटं शिजायला व्यवस्थित. लागतं. मेन काय राईस थोडासा हे शिजा, पास्ता लवकर शिजतो पण राईस थोडंसं शिजायला वेळ लागतो. म्हणून आपण आधी राईस भिजत ठेवलेले म्हणजे ते शिजायला तेवढं पटकन होतं. हे झालं की आपल्याला सुरूच ना? रेडी टू इट. हो रेडी टू इट. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. अप्रतिम वास येत आहे. चिकन पास्ता बिर्याणीसाठी लागणारे साहित्य: मॅरिनेट केलेलं चिकन, पास्ता, चिरलेला कांदा, भिजवलेले तांदूळ, कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट, दही, तूप, तमालपत्र, आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, चिकन मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, तमालपत्र, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, मॅरिनेट केलेलं चिकन, 1 चमचा दही, मीठ, कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट आणि पाणी घालून सर्व मिश्रणाला एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ आणि पास्ता घालून नीट शिजवून डिश सर्व्ह करावी. चला, मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. आणि आता पूजा, मला सांग पुढची रेसिपी काय आपली? चिकन खिमा विथ नॅचोस. चिकन खिमा विथ नॅचोस. मला साहित्य सांगतेस? चिकन खिमा, ओके, टोमॅटोज बारीक चिरलेले, कांदा बारीक चिरलेला, हे नॅचो चिप्स, कोथिंबीर बारीक चिरलेली, चीज, साल्सा सॉस, हे आहे ऑलिव्स बारीक चिरलेले, सेजवन चटणी, त्याच्यानंतर नॅचो चीज डिप, एक आलं लसूण मिरचीची पेस्ट, हे जॅलपिनोज, हे टोमॅटो सॉस, जॅलपिनो सॉस, मसाला, गरम मसाला, लाल तिखट, मीठ. ओके, साहित्य बघून झालेलं आहे. बघून म्हणजे आता खूपच साहित्य आहे. तर आता पुढे जाण्याच्या आधी आपल्याला हे मॅरिनेशन करायचं. हो आधी चिकन खिमा ओके मॅरिनेट करून घ्यायचा. आलं लसूण मिरची पेस्ट, आलं लसूण मिरची पेस्ट, त्याच्यानंतर मग लाल तिखट आणि मीठ. ओके, हे मॅरिनेशन आपल्याला साधारण 5-10 मिनिटं ठेवायचं. ओके. काय या पदार्थाचं नाव आहे? फड्ड. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे मलिदा. शिलाताई आपल्यासाठी तिसरा पदार्थ करणार आहे. सोंगे.